श्री विष्णू महापुराण अध्याय पहिला. पुराण संहितेचा सारांश. हे महाविष्णू, संपूर्ण विश्वाची तू उत्पत्ती केली आहेस. तुला माझा साष्टांग नमस्कार. ज्याच्या ठिकाणी सात्विक, राजस व तामस या 3 गुणांचा लय होतो तो विष्णू आम्हाला अखंड आनंद प्रदान करू. सर्व सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन हे पुराण सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व शास्त्रांमध्ये निपुण असणाऱ्या, धर्मशास्त्राचे मूळ तत्व जाणणाऱ्या सर्वश्रेष्ठ वसिष्ठांच्या नातवांचा म्हणजे पराशर ऋषींच्या चरणांना वंदन करून मैत्रेय नावाच्या ऋषींनी विचारले, हे मुनिश्रेष्ठ, आपणाकडून मी धर्मशास्त्राचे ज्ञान प्राप्त करून घेतले. यापुढे आपणाकडून हे संपूर्ण विश्व कशातून निर्माण झाले, ते पूर्वी कशामध्ये लीन होते, सर्व प्राणी मात्रामध्ये जी चैतन्य शक्ती आहे ती कोणती आहे, अनेक देवांची, ऋषींची चरित्रे आणि मानवाने आचरण करावयाचा धर्म आपणाकडून श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळी पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेय, माझ्या पिताश्रींचे पिताश्री श्री वसिष्ठांनी जे ज्ञान सांगितले त्या प्राचीन प्रसंगाचे स्मरण तू मला करून दिलेस. प्राचीन काळी विश्वामित्राच्या सांगण्यावरून एका महाराक्षसाने माझ्या पिताश्रींचे भक्षण केले. त्यावेळी मी अतिशय क्रोधायमान झालो आणि अनेक राक्षसांना जाळून भस्मसात केले. तेव्हा माझे पिताश्री मला म्हणाले, हे पुत्र, अतिशय क्रोध बरा नाही. तो क्रोध तू काढून टाक. माझे प्राक्तन त्या पद्धतीचे होते. अज्ञानी माणसांच्या हृदयामध्ये क्रोध असतो. या जगात माणसाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात. आपण केलेल्या तपाचा नाश क्रोधामुळे होत असतो. क्रोधामुळे मोक्ष आपल्यापासून दूर जातो. सर्व महान ऋषी सदा सर्व काळ क्रोधाचा त्याग करतात. मानवाचे खरे वैभव क्षमेमध्ये आहे. पिताश्रींचे हे विचार ऐकून मी माझा क्रोध शांत केला. त्यामुळे वसिष्ठांना परमसंतोष झाला. त्यावेळी तेथे देवांचे मानसपुत्र पुलत्स ऋषी आले व मला म्हणाले, तू तुझा क्रोध घालवून क्षमाभाव निर्माण केलास. आता तुला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होईल असा मी तुला वर देतो. तू पुराण संहितेचा रचनाकार होशील. देवदेवतांचे मूळचे स्वरूप तू जाणून घेशील. प्रवृत्ती आणि निवृत्ती यामधील सर्व प्रकारचा संदेह तुझ्या मनातून नाहीसा होईल. हे सर्व श्रवण करून पराशर ऋषी म्हणाले, जी संपूर्ण पुराण संहिता मला ज्ञात आहे ती मी तुला सांगतो. ती एकाग्रतेने श्रवण कर. श्री विष्णूने हे सर्व विश्व निर्माण केले आणि त्याच्याच ठिकाणी ती संपूर्ण लय पावते. अध्याय पहिला समाप्त. श्री विष्णू महापुराण अध्याय दुसरा. ब्रह्मज्ञान आणि विश्वाची निर्मिती. पराशर ऋषी म्हणाले, जो नित्य अविनाशी शुद्ध स्वरूप आहे तो ब्रह्मदेवाच्या रूपाने विश्वाची उत्पत्ती करीत असतो. श्री विष्णूच्या रूपाने त्याचे पालन करत असतो आणि शंकराच्या रूपाने सर्वांचा लय करीत असतो. तो दिव्य प्रकाशमान आहे. त्या परमेश्वरास माझा नमस्कार असो. तो परमात्मा सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. संपूर्ण विश्वाचा तो नियंता आहे. तो ज्ञानस्वरूप आहे. अशा अविनाशी परमेश्वरास मी वंदन करतो. प्राचीन काळी दक्षादी ऋषीवर्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळी परमेश्वराच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी विष्णुपुराण सांगितले. नंतर त्यांनी नर्मदेच्या तीरावर पुरुकुत्स नावाच्या राजास सांगितले. त्याने सारस्वत नावाच्या ऋषीस सांगितले आणि त्याने मला हे विष्णुपुराण सांगितले. हे मैत्रेया, जो सर्व इंद्रियांच्या पलीकडे असून संसारात वास करणारा आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचे नामरूप नाही, ते परब्रह्म होय. व्यक्त आणि अव्यक्त ही त्याची 2 रूपे आहेत. प्रधान पुरुष व्यक्त आणि काल यांच्या पलीकडे असणाऱ्या सिद्ध स्वरूपास ज्ञानी लोक अनुभवत असतात. तेच या संपूर्ण ब्रह्मांडाला चालवणाऱ्या परमेश्वराचे श्रेष्ठ असे स्थान आहे. सर्व ब्रह्मांडाची रचना ही परमेश्वराचा लीलाविलास आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली? हे मैत्रेया, काल हा अनादी अनंत आहे. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय यामध्ये कधीही खंड पडत नाही. विश्वाच्या उत्पत्ती काळी पुरुषाशी संयुक्त झालेल्या त्या प्रधानापासून महत्त्व उत्पन्न झाले. सात्विक, राजस आणि तमस असे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. त्याचप्रमाणे पंचमहाभूते आणि इंद्रिये यास कारणीभूत असलेला अहंकार महत्त्वाने आवृत्त आहे. भूतादी नावाच्या अहंकारापासून शब्द तन्मात्र उत्पन्न झाले व त्यापासून आकाश निर्माण झाले. आकाशाचा शब्द हा गुण आहे
आकाशापासून वायू उत्पन्न झाला. स्पर्श हा वायूचा गुण आहे. वायूपासून तेज निर्माण झाले. तेजाचा गुण रूप आहे. त्या तेजापासून पाणी उत्पन्न झाले. पाण्याचा गुण रस आहे. रूपांतर होऊ लागणाऱ्या जलाने गंध तन्मात्र निर्माण केले. त्यापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीचा गंध हा गुण आहे. पंचतन्मात्रे आणि पंचमहाभूते यांची उत्पत्ती अहंकारापासून होते. ते जरी अहंकारापासून निर्माण झालेली 10 इंद्रिये व 11वे मन ही राजस होत. 10 इंद्रियांपैकी त्वचा, नेत्र, नासिका, जिव्हा आणि श्रोत्र ही 5 इंद्रिये स्पर्श, रूप, गंध, रस आणि शब्द यांचे ग्रहण करण्याकरता आहे. ती ज्ञानयुक्त आहेत, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. पायू, उपस्थ, हातपाय आणि वाणी ही दुसरी 5 इंद्रिय आहेत. त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. प्रकृतीपासून झालेल्या 7 आवरणांनी एक प्रचंड अंडे वेष्टित झाले. विश्वचालक हा स्वतः रजोगुणाचा स्वीकार करून त्या अंडात ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्माण झाला. त्याने विविध प्रकारची सृष्टी निर्माण केली. सत्वगुणाचा स्वीकार करणारा विष्णू हा त्याने निर्माण केलेल्या विश्वाचे कल्पांत होईपर्यंत प्रत्येक युगात पालन करतो. कल्पांताच्या अंती विष्णू हा संपूर्ण प्राणी भक्षण करतो. त्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप धारण करून विश्व निर्माण करतो. परमेश्वर हा एकच आहे. सर्वत्र समप्रमाणात आहे. तोच जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करतो. त्यामुळे त्यास ब्रह्मदेव, विष्णू व शिव अशी नावे प्राप्त झाली आहेत. श्री विष्णू महापुराण अध्याय 3. ब्रह्माच्या अलौकिक शक्ती. मैत्रेयाने शंका विचारली, परमात्मा जर 3 गुणांनी रहित आहे तर मग उत्पत्ती, स्थिती व लय हे कसे काय करतो? पराशर म्हणाले, हे ज्ञान गहन आहे, तरी तू एकाग्रतेने ऐक. दक्षिण आणि उत्तर हे 2 अयनाचे 1 वर्ष होते. दक्षिणायन ही देवाची रात्र आणि उत्तरायण हा देवाचा दिवस होय. मानवाची 360 वर्ष पूर्ण झाली की 1 वर्ष देवाचे होते. देवाच्या 12,000 वर्षात कृत, त्रेता, द्वापार व कली ही 4 युगे असतात. ही अनुक्रमे देवाची 4000, 3000, 2000 व 1000 अशी वर्षे असतात. प्रत्येक युगात देवाची जितकी 1000 वर्षे असतात तितकीशी वर्षे ही त्यांची पूर्ण संध्या असे म्हणतात. संध्या युगाच्या प्रारंभी असते आणि तितकीच वर्षे संध्यांश असतो. तो युग संपताना असतो. संध्या आणि संध्यांश या दोहोंच्या मध्ये असणारा जो काळ तीच युगे मानली जातात. त्यासच कृत, त्रेता, द्वापार, कली इत्यादी नावे आहेत. हे मैत्रेया, ही 1000 चतुर्युगे हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होय. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्याचे काळ परिणाम सांगतो. मनुष्याच्या मानाची 3,67,20,000 वर्षे हा एक मध्यंतराचा काळ आहे. परंतु 1000 चतुर्युगाहून अधिक जो काळ हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होय. त्याच्या शेवटी ज्याला ब्रह्माकारण आहे तो नैमित्तिक नावाचा प्रलय होतो. त्यावेळी 3 लोक जळून भस्म होतात. भगवान ब्रह्मदेव हा नारायणाच्या रूपाने केवळ समुद्रमय झालेल्या त्रैलोक्यात शेषरूपी शय्येवर निद्रा करतो. पुन्हा ब्रह्मदेव विश्वाची निर्मिती करतो. या क्रमाने ब्रह्मदेवाचे 1 वर्ष अशी 100 वर्षे होतात. सध्या चालू असलेल्या महाकल्पातील वराह हा पहिला कल्प सुरू झाला आहे. श्री विष्णू महापुराण अध्याय 4. कल्पांतानंतर सृष्टीची रचना. मैत्रेयाने विचारले, हे मुनिजन, ज्याला नारायण असे नाव आहे त्या ब्रह्मदेवाने ही सर्व प्राणीसृष्टी कशा प्रकारे निर्माण केली आहे ते आपण मला सांगावे. त्यानंतर पराशर सांगू लागले, पूर्वी कल्पांताच्या अंती निजलेला ब्रह्मदेव जागृत झाला. त्याला सत्वगुणाची अभिवृत्ती झाली आणि त्याने सर्व प्रदेश ओसाड झालेले पाहिले. नार म्हणजे पाणी. पाणी हे परमेश्वरापासूनच निर्माण झाले. सृष्टीच्या आरंभी पाणी हेच परमेश्वराचे अयन म्हणजे वसती स्थान होते. म्हणूनच परमेश्वरास नारायण असे म्हणतात. पृथ्वी ही पाण्यात बुडालेली असावी असे मानून त्या नारायणाने तिला वर काढण्याची इच्छा केली. ज्याप्रमाणे कल्पारंभी मत्स्य, कुर्मादी अवतार धारण केले त्याप्रमाणे वराह रूप धारण करून त्याने पाण्यात प्रवेश केला. भक्तीने नम्र होऊन पृथ्वीने त्याला नमस्कार केला.
त्याची स्तुती करून वर काढण्याची विनंती केली. वराहरूपी परमेश्वराने सामवेदाच्या स्वरामध्ये गर्जना केली आणि आपल्या दाढेने पृथ्वी सुचलून नीलवर्ण पर्वताप्रमाणे वर आला. त्यामुळे सनंदनादी ऋषींना आनंद झाला. त्या सर्व विश्व अधिष्ठाता परमेश्वराची स्तुती केली. त्याचा विश्वव्यापक सर्वात्मक परमात्मा स्वरूप म्हणून गौरव केला. अनादी परमेश्वराने पृथ्वी सारखी करून तिच्यावर पर्वत रचले. तिचे 7 द्वीपात विभाजन केले. भू वगैरे 4 लोकांची रचना केली. नंतर ब्रह्मदेवाचे रूप धारण केले. रजोगुणाने युक्त होऊन सृष्टीची रचना केली. सर्व प्राणी मात्रांच्या उत्पत्तीस परमेश्वरच निमित्त मात्र आहे. कारण त्यांची दिव्य शक्ती अतिशय मोठी असल्याने त्यातून प्राणी मात्र निर्माण होतात. हे मुनिश्रेष्ठ मैत्रेया, अव्यक्त स्थितीमध्ये असणारे हे विश्व आपल्या शक्तीने स्फुरण पावत असते. हे केवळ परमेश्वराच्या दिव्य शक्तीमुळेच निर्माण होत असते. हे सारे विश्व तो एका अंशाने धारण करतो आणि त्याच्या पलीकडे त्याचे स्वरूप अनंत विशाल आहे. श्री विष्णू महापुराण अध्याय 5. देव, ऋषीमुनी, मानव आणि प्राणी या सर्वांची निर्मिती. मैत्रेयाने विचारले, भगवान पराशरा, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने पृथ्वी, आकाश, जल यामध्ये राहणारे देव, ऋषी, पितर, मनुष्य, पशुपक्षी आणि वनस्पती यांची निर्मिती कशी केली हे त्यावेळच्या त्यांच्या गुणस्वभावासह कृपया मला सांगावे. पराशर ऋषी सांगू लागले, ब्रह्मदेव पूर्वीच्या कल्पाप्रमाणे सृष्टी निर्माण करण्याचा विचार करीत होता. तेव्हा स्वाभाविकपणे त्यातून तम, मोह, महामोह, तमिस्त्र, अंधत्मिस्त्र अशा 5 प्रकारची तमोगुण असलेली सृष्टी निर्माण झाली. हीच 5 प्रकारची अविद्या होय. त्यानंतर स्वतःविषयीचे किंवा शब्दादी बाह्य विषयाचे आणि सुखाधिक अंतर्विषयाचे ज्ञान नसलेली 5 प्रकारची स्थावर सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर चिंतन केले तेव्हा तीर्थक स्तोत्र सृष्टी निर्माण झाली. त्याला पशु असे नाव आहे. पुरुषाचे साधन करणारी ऊर्ध्वस्रोत नावाची 3री सृष्टी निर्माण केली. ती अतिशय सात्विक होती. या सृष्टीस देवसर्ग म्हणतात. सर्व सृष्टी ब्रह्मदेव विचार करीत असता अव्यक्तामधून निर्माण झाल्या. सात्विक, राजस, तामस यांनी युक्त मानवसृष्टी निर्माण केली. एकूण 8 प्रकारच्या सृष्टी निर्माण केल्या. ब्रह्मदेवाने आपल्या अंगभूत असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या गुणांच्या आधारे देव, असुर, पितर आणि मानव या 4 प्रकारच्या सृष्टी निर्माण केल्या. प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. स्थावर जंगम जगाची रचना झाली. लोकांच्या कर्माप्रमाणे त्यांना फळे मिळू लागली. त्या जीवामध्ये हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य, चांगले, वाईट भाव निर्माण होऊ लागले. ते मायेच्या चक्रात गुंतले. सर्वांसाठी योजना निर्माण केली. नवीन युगात नवीन प्रकारचे प्राणी निर्माण होऊ लागले. श्री विष्णू महापुराण अध्याय 6. 4 वर्णांची निर्मिती. मैत्रेय म्हणाले, माणसांना उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेवांनी कोणत्या गुणांनी युक्त करून वर्णांची रचना केली. पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रारंभी सत्वगुणांनी युक्त, त्यांच्या छातीपासून रजोगुणांनी युक्त प्रजा निर्माण झाली आणि त्यांच्या चरण कमलापासून तमोप्रधान प्राणी जन्माला आले. हे सर्व मिळून 4 प्रकारच्या वर्णांची निर्मिती झाली. मुखकमल, छाती, पोट आणि चरणकमल यांच्यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण निर्माण झाले. ब्रह्मदेवाने हे सर्व यज्ञाने साधित होऊन निर्माण केले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 4 वर्णांची जी रचना केली ती शुद्ध आचरणाने बाधाविरहित कार्य करणाऱ्या प्रजेचीच रचना होती. कारण शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत असल्यामुळे शुद्ध आत्मज्ञान प्रकट होते. भगवंताच्या कालस्वरूप अंशामुळे प्रजेमध्ये अधर्म निर्माण होत असतो. त्या तमोमय लोभामुळे हळूहळू पापाचे डोंगर निर्माण होतात. त्यामुळे त्यांना उत्तम फळ लाभत नाही. नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. त्याप्रमाणे त्या माणसांनी झाड, डोंगर आणि जलाशयाच्या जवळ राहाव्यास प्रारंभ केला. अनेक प्रकारची गावे रचली गेली. आपल्या संरक्षणाची त्यांनी योजना केली. शेती, हस्तकलांचे कौशल्य
वगैरे अनेक गोष्टी शोधून काढल्या. हे मैत्रेया, ज्याच्या अंतःकरणात पाप वाढत राहते ते यज्ञ करीत नाही. ते लोक अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने सर्व वर्णांना, आश्रमांना शुद्ध धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. आपल्या कर्माने माणूस आपल्यातील देवत्व प्रकट करू शकतो. चांगले आचरण केले तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते आणि वाईट आचरण केले तर नरकाची प्राप्ती होते. यासाठी वेदाची, आत्मज्ञानाची आणि कोणत्याही प्रकारची निंदा माणसाने कधीही करू नये.